अँड हार्ड लक. तर सामन्याला सुरुवात टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. दुपारचं सत्र आहे. हळूवार वाराचा झुळूक मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आमचे लाडके क्रिकेट रसिक डोंगरावरती सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. किती चांगल्या प्रकारचा नजारा. आज संडे फुल संडे असेल यात काही शंका नाही आहे. आजूबाजूला मात्र रंगी बेरंगी शरबत सुद्धा मात्र चाललं असेल. तर चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं वेळेची दिरंगाई न करताना. थँक्यू व्हेरी मच गणेशजी काकड. तर सामन्याला सुरुवात. धन्यवाद आनंद साळवी साहेब. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून संतोष जाधव अर्थातच पिण्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मिस्टर विनय छोटे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कोण विसरणार खार्डीचं मैदान. 7 चेंडूवर 7 तब्बल षटकार ठोठावले गेले होते. आई कोसमाई चषकामध्ये कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रभाकर पांडुरंग पाटील आई कोसमाई चषक लवकरात लवकर येणार आहे. त्या अगोदर तपस्या प्रतिष्ठान चंदनसार हा मात्र पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आत. एसपी बॉईज संघाचा एक 12वा खेळाडू. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला चेंडू निघून जाईल. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का. फेकी येईपर्यंत चेंडू मात्र यावेळेला सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावा. चौकार. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतय र. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतय. थँक्यू तुझं थँक्यू. आदरणीय सन्माननीय बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय उमेद जे आपण पाहतो आमदार पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारचं राजेश दादा पाटील पहिल्याच दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या उपस्थितीने 4 चांद लागले या स्पर्धेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. रवी यावेळेला मात्र आपण पाहतो जबरदस्त स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. दमदार फटका. चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. बिग ब्लास्ट. व्हॉट अ बॅटिंग. प्रथम महापौर राजू पाटीलांना त्यांचा सहकार्य लाभलंय र. प्रथम महापौर राजू पाटीलांना त्यांचं सहकार्य लाभलंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं. धावांची गती जर आपण पाहिली तर 8 या धाव संख्येवर आपण पाहू शकता. 2 चेंडूवर 2 खणखणीत चौकार रवी याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. ड्रोन कॅमेरा एसपी बॉईज चे आपण पाहतोय शुभम पाद्य यांच्याकडून मात्र हे सौजन्य केलं गेलंय. ऑन साईडला एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर. रवीने मात्र जबरदस्त या ठिकाणी सुरुवात करून दिले. पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करायची याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 11 धावा 11 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निवित संके मात्र या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. अक्षय तायडे या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम कृष्णा राऊत मॅन फ्रॉम वाडीव. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते. एका धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. खूप छान पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळाला. मंगल तुंबडा या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकाल जॉईन झालेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आदित्य पाटील मयूर निजप या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 12 धावा 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. रवीने मात्र या ठिकाणी चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. सुपर बॅटिंग. ब्रिलियंट. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. हे कृपा माव अगरी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. हे कृपा माव
थँक्यू. तर धाव संख्या 18 धावा, तब्बल द ग्रेट स्टार्ट, अप्रतिम सुंदर सुरुवात या ठिकाणी करून दिली गेले. SP संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. शुभम पाध्ये यांचा संघ आपण पाहू शकताय. तर एका साईडला खुशी 11 हा संघ, अल्पेश भोईर यांचा संघ पाहायला मिळतोय. हे दोन पॅकर आहेत, कारण जेव्हा जेव्हा मात्र ओपनच्या संघाने या ठिकाणी बोलवलं जातं तेव्हा शुभम पाध्ये, अल्पेश भोईर, रोहिदास पाटील या त्रिमूर्तींचं नाव घेतलं जातं. आणि खास करून प्रांजल 11च्या अनंत पाटील आपण पाहतो. तर संदीप मात्रे AB या संघाने जास्तीत जास्त मात्र फेम मिळालंय. राहणार केळवा साखरेवरून सुद्धा मात्र विकी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम विकी वजय, आपलं हार्दिक स्वागत. साखरेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम मनोज, आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकावर 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला ही ताकद आहे बाहुबलीचा, मात्र हा ब्रँडेड षटकार 6 धावा. धाव संख्या 24 रन. प्रदीप पाटील वैतरणावरून खास करून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. अनिकेत देवकर, खुश जैन, सुधीर मिरका, दीपेश DP, पार्थ पाटील, धीरज गरत, तृणाल पागदरे, जलेश दवणे, त्यानंतर भरत घाटाळ, किंग पाटील, भक्ती पाटील, नाईस बॅटिंग, तृणाल पागदरे, दीपक पाटील, मयूर निजप, थँक्यू व्हेरी मच. सागर बाबर, दिनेश गोडसे, किंग पाटील, तृणाल पागदरे, राजाराम पागी, तृणाल पागदरे, साईराज कड, या सर्वांचं खूप खूप धन्यवाद जे जॉईन झालेत आमच्या युट्यूबच्या माध्यमातून. धाव संख्या 24 रन्स, 24 धावा. आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लगातार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर सचिन जिकिनी साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये बाहुबली, 6 चेंडूवर 6 षटकार, कोण विसरेल. जबरदस्त खारडीचं मैदान, राजनंदिनी ट्रॉफी, मात्र या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. साईड स्क्रीनवर मनोज विचारे, टीम मॅनेजमेंट सुंदररित्या करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळलाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. सुंदर झेल टिपला गेला आणि यावेळेला टॉम याच्या माध्यमातून मात्र हा सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बाहुबली बॅक टू द डगआउट, निराश, हताश, हतबल मनाने मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतताना आपण पाहतोय. ड्रोनचा कॅमेरा आपण पाहू शकाल. SP शुभम पाध्ये याने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सौजन्य केले गेलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 24 रन. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया तत्पूर्वी आपण सुमधुर संगीत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. थँक्यू डिझो, थँक्यू. वेलकम बॅक. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. लगातार 3 षटकार, 3 विकेट हॅट्रिक जर येते तर या ठिकाणी आपण पाहतो सचिन किनी यांच्याकडून मात्र आपण पाहू शकाल 500 रुपयांचं कॅश प्राइज. ड्रोन कॅमेरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने आपण पाहू शकाल. सुंदररित्या मात्र या ठिकाणी ड्रोन कॅमेरा मास्टर या ठिकाणी मात्र कॅप्चर करतायत. धावांची गती फलकावर 24 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मुंब्रावरून मात्र उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकाल चिप शॉट आहे. नितीन जंगम तिथपर्यंत पोहोचणार नाही, परंतु सुंदररित्या मात्र सँडी, नाईस कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. धनीची गावड या ठिकाणी उपस्थित झाले. टेंबी कोडावे यांच्याकडून मात्र आपण पाहतोय की LED जी आहे मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी आपण पाहतो LED TV या ठिकाणी आलेली आहे. त्यांनी मात्र सौजन्य केली होती आणि ती या ठिकाणी जरूर उपलब्ध झाले. त्यांचं खूप खूप धन्यवाद. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 24. स्टेजच्या पाठीमागे जी रस्त्यामध्ये डिझायर गाडी कोणाची असेल तर ती प्लीज हटवायची आहे.
त्या ठिकाणी आमचे पार्किंग झोन मधले मात्र कर्मचारी राजू टोकरे त्या ठिकाणी मात्र सांगतायत प्लीज थोड्याच वेळात पाहुणे मात्र या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. धावसंख्या 24 धावा, 3 चेंडूंचा खेळ झालाय. मात्र अजून एक सफलता प्राप्त होते तर सचिन किने यांच्याकडून हिरवी नोट मात्र या खेळाडूला जाईल. अर्थातच 500 रुपयांचं पारितोषिक पाहायला मिळेल. संतोष पाटील थँक्यू व्हेरी मच. विकास वजे नवसाईवरून मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. खूप छान स्पर्धा आहे मात्र त्यांनी या ठिकाणी दर्शवलं गेलंय. थँक्यू विकी विकास वजे. जाणता राजा चिखलपाडा यांच्याकडून आर्थिक सहाय्य 2000 रुपयाचं आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच. हॅट्रिक चेंडू मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. मिस्टर सागर एका साईडला पिंटू परचा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, कारण अगोदरच स्टंप जर आपण पाहिलं तर शफल झाले ते ऑफ स्टंपच्या बाहेर आणि त्याकरता मात्र हे चेंडू मात्र फेअर डिलिव्हरी पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. धावांची गती 24 धावा. विशाल पाटील बहुजन विकास आघाडीचे उत्तम कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजसाठी स्पोर्ट्स शूज या ठिकाणी ते घेऊन आलेत. त्यांच्या समवेत अनिकेत पाटील, मुकेश मडवी असतील, भूषण मडवी असतील, रुरू पाटील असतील, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा खूप खूप धन्यवाद. 1 लाख व्ह्यूअर्स आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा मात्र आपण पाहतो. क्या बात आहे पाटील नेटवर्क. सुंदर चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. पहा पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायचं. चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी मित्रांनो आपल्याला सातत्याने संधी देते. संदीप तरे माकणे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5000 रुपयाचं आल्याबद्दल सुरेश तरे यांचे आपण पाहतोय सुपुत्र आणि त्यांच्याकडून मात्र या ठिकाणी आर्थिक सहाय्य 5000 आलेले आहेत. वाईटचा इशारा समोरून जरा हटायचा आहे प्लीज, जरा बाजूला व्हायचं आहे, आम्हाला या ठिकाणी डिस्टर्ब होतोय खास करून गुणलेखकाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा 25 रन. खूप छान पद्धतीने मात्र आज खचाखच भरलेलं मैदान पाहायला मिळतंय. हे विराटांचं ऐतिहासिक मैदान बनलं गेलंय. पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा मात्र बघणारे पाहायला मिळतात. दुबई, फ्रान्स, इंग्लंड वरून मात्र या कमेंट येताना पाहायला मिळतात. म्हणून ही स्पर्धा मात्र एक उच्च स्तराला नेऊन ठेवली गेले. आमदार चषक यावेळेला ऑन साइडला पुलचा फटका आणि यावेळेला आपण पाहू शकाल चेंडू मात्र निघून जातोय. 1 बाउन्स चौकार 4 धावा. मंगेजी पाटील साहेब वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं आम्ही खूप खूप धन्यवाद. खूप छान पद्धतीने आपण पाहू शकतायत आर्थिक सहाय्य दानशूर व्यक्तिमत्व आहेत मंगेजी पाटील. थँक्यू आणि धन्यवाद. या ठिकाणी मंगेजी पाटील आमच्या कलागुणांना वाव देत आहेत त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयापासून आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय मंगेजी पाटील. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 29 झालेली आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव. थँक्यू व्हेरी मच. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहतोय 29 धावा. 300 रुपीज मंगेश पाटील आमच्याकरता मात्र या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे. थँक्यू. आमच्या कलागुणांना वाव देत आहेत. थँक्यू व्हेरी मच. असाच आशीर्वाद सदैव राहो. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 29 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतोय. खचाखच भरलेलं मैदान. रमेशजी गरज साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि रमेशजी गरज यांना मी विनंती करेन आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. विजय जाधव स्वतः खुद्द गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सरळ चेंडू निघून जाईल 6 धावन करता. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग. धावसंख्या 35. 35 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पंच मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अख्तर शेख
चक्कू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. गेल्या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर याच खेळाडूने प्रहार चषक काय गाजवला होता. जबरदस्त 50 अर्धशतक. नौशाद शिकलगार यांची स्पर्धा सतीश कुरूप यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त झाली होती. ती 3 लाखाची स्पर्धा मात्र पाहायला मिळाली. अण्णाभाऊ साठे मैदान गोरेगावच्या मैदानात. धावांची गती स्कोरबोर्डवर 35 रन 35 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा एकत्रित खेळ झालाय. यावेळेला सुंदर चेंडू होता. नोचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नोच्या इशाराने मात्र या ठिकाणी 3+ या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 एकंदरीत आपण पाहतोय. नोच्या इशाराने 3+2 अशा 5 धावा. विजय जाधव याला सुद्धा माहिती आहे की आपला मात्र हात हा कानाच्या कोपऱ्यापासून फिरणार नाहीये आणि याच वेळा मात्र पाहतोय आपण की फलंदाज या ठिकाणी गोलंदाजाला बंदी आणली गेली. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते एकंदरीत 40. 5 धावा. नितेश कदम यांच्याकडून आशुतोष व्यवहारे यांच्यासाठी खास प्राइज विशेष आलेला आहे. ते म्हणजे 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. कुठेतरी मात्र असं वेगळंच जे पाहायला मिळतं अंपायरसाठी ज्या वेळेला येतं. कारण नितेश कदम धावसंख्या 40 धावा. मिस्टर पिंटू परचा समर परचा म्हणून ज्याची ओळख पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने मात्र खेळ 2 ते 3 वर्षाच्या पलीकडे गेलो तर एक शफल होऊन खेळण्याचा ज्यांनी मात्र धाडस घेतला होता. धावसंख्या 40 धावात. नितीन जंगम येत आहेत. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. खूप उंच चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय आणि बराच वेळ चेंडू हवेत राहिल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतायत की फ्री हिटचा सिग्नल थँक्यू टीचर थँक्यू वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. नितीन जंगमने मात्र या ठिकाणी अर्षद मेमन उर्फ होंडो वाडा तालुक्यातील अनमोल रत्न कुडूस गावातील सुपुत्र मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकतायत. खूप छान पद्धतीने आपण ही स्पर्धा पाहतोय. आमदार चषक सचिन कदम लीड करताना या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः पाहायला मिळतात. विजय जाधव असतील संतोष जाधव असतील. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 40 या धावसंख्येवर पाहायला मिळते. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. संतोषचं मात्र महागडे षटक ठरलं गेलं होतं पिण्याचं. पहिल्या षटकात दमदार सुरुवात झाली. नितीन जंगम पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. जॅकलिन रॉय मात्र इंग्लंडवरून खास मॅचचा आनंद घेत आहेत. आय लव्ह युअर ऑल मॅचेस व्हेरी इंटरेस्टिंग अँड सो मच फन टू वॉच युअर्स ऑल मॅचेस. यावेळेला आपण पाहू शकताय चेंडू पुन्हा एकदा मात्र निघून जातोय. 2 क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत आणि सुंदररित्या मात्र या ठिकाणी सागर यांच्या माध्यमातून अल्पेश भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खूप मेहनत अल्पेश भोईर यांनी खरोखरच घेतलेली आहे. खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून ऑल इज वेल ही स्पर्धा शरद जी घरत असतील त्यांचं खूप मोठं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतं. अल्पेश भोईर असतील, योगेशजी घरत असतील, महेंद्र भोईर असतील, रोहिदाजी पाटील असतील, त्यानंतर अनंता पाटील असतील, ज्ञानेश्वर किनी असतील, विनोद किनी असतील, शुभम पाध्ये असतील. या सर्वांचं योगदान जे लाभलेलं आहे. अंकुश भोईर असतील, आशिष भोईर यांचं सुद्धा मी कौतुक करेन. 8 दिवस त्यांनी मात्र या मैदानाला खास करून डे नाईट दिले होते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अर्षदचा हा फटका मात्र या ठिकाणी निघून जातोय शॉर्ट लेगला. विशाल त्या ठिकाणी मॅन फ्रॉम अचोळे अंकित पाटील यांच्या संघामध्ये नेहमीच बिलॉंग करताना पाहायला मिळतात. दोन संघामध्ये या ठिकाणी लॉट्स टाकले जाणार आहेत. एक संघ फायनल मध्ये डायरेक्ट प्रवेश करेल तर एक संघाला मात्र खेळावं लागेल ओपनच्या संघाबरोबर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 41 रन्स 41 धावा फलकावर पाहायला मिळतात. एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहे ऐश्वर्या सुर्वे. यावेळेला मात्र दमदार फटका पाहायला मिळतोय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट दमदार फटका फॅब्युलस शॉट.
तर शेवटचा चेंडू एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 47. 47 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट रणजित किनी यांनी सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की शुभेच्छा दिल्या. DK पाटील, थँक्यू व्हेरी मच DK पाटील. त्यानंतर डेव्हिड जोगळेकर, जितू पालन यांच्याकडून सुद्धा मात्र आपण पाहतोय हुंडोसाठी शुभेच्छा. यावेळेला मात्र सुर्वे ब्रँडचा ब्रँडेड षटकार, क्या बात आहे, लॉंगेस्ट सिक्सर. धावसंख्या 50. 53. थँक्यू डीजे. 3 षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या 53 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दमदार फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळत आहे आणि त्यामधले मात्र हे 2 हिरे आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर टॉम, वेलकम मधुकरजी केनी, आपलं हार्दिक स्वागत. क्रिकेट दर्दी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. कृपया करून अनुराग चव्हाण जे कॅमेरामॅन डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये आहेत तिथे कृपया करून कोणीही जास्तीत जास्त गर्दी करू नका. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. पंच यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत की दाद फिटवून लावली जाते. आशुतोष व्यवहारे लेग बाईचा इशारा. 1 धाव आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 54 रन्स, 54 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॉटन बॉलची संधी. टॉम मात्र त्या झेलखाली येत आहेत आणि सुंदर गोलंदाजी. आणि यावेळेला आपण पाहू शकाल सत्वरी धावली तशी होईल पावली. 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 दोन चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपण पाहू शकतायत 44 रन्स, 54 धावा. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतोय स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये चांगला प्रयत्न जरूर केले गेले होते. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये 4 धावांकरता. धावसंख्या जर आपण पाहिली तर 58 रन, 58 धावा, 3 चेंडूचा खेळ झाला. नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर तेजस आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम पादे आम्हाला ही माहिती देत आहेत. यावेळेला मात्र ऑफ साईडला ही ताकद आहे. अर्षद मेमन, होंडो, सुपर शॉट. थँक्यू. 64 धावा फलकावर, 4 चेंडूचा खेळ झालाय. सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतंय. एक शतक मात्र ज्याच्या नावावर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याच खांद्याला खांदा लावून मात्र फैजान मेमननं सुंदररित्या मात्र खेळ शिकला. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. सॉफ्ट डिसमिसल होईल का? मात्र सुंदररित्या झेल टिपला गेला आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. सत्वरी धावली तशी होईल पावली. सत्वरी धावली तशी होईल पावली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 64 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमरोज खान या ठिकाणी फलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. यावेळेला मात्र ऑन साईडला दमदार फटका पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगला ब्रेक लागला गेलाय आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 70 धावा. 71 धावांचं लक्ष असेल 4 षटकांमध्ये. जबरदस्त SP बॉयज हा संघ शुभम पादे स्पॉन्सरशिप आपल्याला पाहायला मिळते. आणि एका साईडला आपण पाहतो खुशी 11 हा संघ अल्पेश भोईर यांचा पाहायला मिळतोय. 70 धावा तब्बल. एका साईडला बंटी ओबेराय, विनरचे मात्र प्रोप्रायटर पाहायला मिळत आहेत आणि मनोज विचारे. तर एक चांगलं क्रिकेट.
या ग्राउंडसाठी जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे मदत करणारे विकी गरत, दीपक किनी, सुमित कारभारी, सागर किनी, स्वप्नील गरत, रोहित तुषार, देवानंद, संकेत, जितू गरत, संकेत गरत, अनिकेत, निशांत, संदीप भोईर, राहुल, विनोद किनी, चेतन, रांगोळी जी स्पष्टपणे आपल्याला रेखाटले गेले, प्रमोद किनी, रितेश गरत आणि संदीप भोईर या त्रिमूर्तींचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. जे देणगीदार जे दाते आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचा ड्रोन कॅमेरात बंदिस्त करत असताना आमदार चषक 2021 काय लुक दिसतोय. शिव जे आपण पाहतो हे मैदान मानव परिसरचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. आज एक उंची लेवल गाठतोय. अजून एक स्पर्धा येताना पाहायला मिळेल 19 ते 24 दोन संघ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. दोन संघांना मात्र प्राधान्य अजून दिलं जाणार आहे. ओपन संघामध्ये कमी आहेत आणि त्या जर संघांना प्राधान्य पाहिजे असेल तर रॉकी पाटील यांच्याशी संपर्क साधा. मॅन ऑफ द सिरीज बाईक असेल रॉकी ग्रुप चषकामध्ये. टेंबी खोडाव्याचं मैदान 19 ते 24 विसरू नका. अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळेल. एक सुंदर सामना. तर या वेळेला आपण पाहतो जे देणगीदार आपल्याला पाहायला मिळतात. श्री काशीनाथ दादा पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती कोपरी 51,000. सदानंद गजानन पाटील, नगरसेवक विरार 11,111. श्री भूपेश राऊत मांडे, उद्योजक 11,000. श्री लक्ष्मण किनी एलके, माजी सरपंच विरातन बुद्रुक 1500. श्री मनोहर पांडुरंग भोईर जलसार 5,000. श्री दत्तात्रय दीनानाथ पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य चाफेवाडी 1,101. श्री शरद अनंत गरत, सरपंच विरातन बुद्रुक 51,000. श्री आनंद प्रॉन्स फॉर्म विरातन बुद्रुक कोलंबी प्रकल्प 5,000. श्री रोहिदास गणपत पाटील टेंबी खोडावे 5,000. श्री गणेश भोईर खारडी 2,000. श्री परशुराम डांगूर गरत विरातन बुद्रुक 1,000. स्वर्गीय रुपेश किणी यांच्या स्मरणार्थ श्री किरण गावडे यांच्याकडून 5,000. श्री मंगेश पाटील कांद्रेपुरे 2,000. श्री हरिचंद्र भोईर नगावे 500 रुपये. जाणता राजा ग्रुप चिखलपाडा 2,000 रुपये. तदनंतर श्री संदीप सुरेश तरे, उपसरपंच माकणे 5,000 रुपये. प्रांजल 11 आनंद पाटील चिखलपाडा, पाणी सेवा पूर्ण 5 दिवस बिसलेरी पुण्याचं काम केलंय अनंत पाटील यांचं सुद्धा धन्यवाद. दिलीपजी किनी विरातन या स्पर्धेसाठी जेवढे चेंडू लागतील टेनिक्स बॉल ते मात्र बॉक्स पुरवलेले आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. श्री भूपेंद्र सुदाम भोईर, कैलासवासी सुदाम सीताराम भोईर, कैलासवासी संध्या सुदाम भोईर प्रथम द्वितीय पारितोषिक. अक्षय महेंद्र गवळी विरातन, तुषार महेंद्र गवळी विरातन तृतीय पारितोषिक. श्री शशिकांत घरत चाफेवाडी चतुर्थ पारितोषिक. श्री जितेंद्र घरत डोंगरीपाडा 5वे पारितोषिक. श्री टिळक यादव पाटील जनरेटर सेवा विरार. श्री धनेश बळीराम गावड, माजी उपसरपंच टेंबी खोडावे LED TV मॅन ऑफ द सिरीज. 311 विनोद दिनकर पाटील रांजणपाडा फलंदाज गोलंदाज मालिकावीर चषक. गिरिराज मोटर्स विरार ओनर गिरीधर गवळी आज या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. ज्यांनी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट या प्रत्येक मॅच साठी मात्र या स्पर्धेला पुरवलं गेलं त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. शशिकांत भोईर यांच्याकडून डोंगरीपाडा फायनल साठी टीम साठी टी शर्ट मात्र 2 टीम साठी मात्र या ठिकाणी 22 टी शर्ट. सचिन पाटील रांजणपाडा ग्राउंड साठी जो चुना मात्र या ठिकाणी लागला त्यांनी मात्र स्पॉन्सर केलं. मयूर स्पोर्ट्स एम्बूर मॅन ऑफ द सिरीज बॅट या ठिकाणी उपस्थित आहेत मयूरजी पाटील. तदनंतर श्री विनोद पाटील समाजसेवक विरार, श्री निवित संके विरार यांच्याकडून सन्मान चिन्ह. श्री सुधाकर संके विरार 100 टी शर्ट. श्री प्रकाश निवल लाईटची सोय. श्री पुरुषोत्तम पाटील, श्री राजेश बंटी मात्रे पीटी सर संपूर्ण बॅनर साठी खर्च. और पहली गेंद एक बार फिर बहुत खूबसूरती के साथ उठा के खेले लांगा की तरफ गेंद जाते हुए चार रनों के लिए दर्शनीय स्ट्रोक मैग्निफिसेंट स्ट्रोक. तसेच विशाल अनंत पाटील बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते आणि त्यांच्याकडून शूज आपल्याला पाहायला मिळतात. स्पोर्ट्स शूज उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. मैदान उभारणीसाठी मात्र मदत श्री दामोदर पिलाजी पाटील विरार, माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद पालघर. श्री जनार्दन मामा पाटील विरार शिरगाव वाघरीसेना पालघर जिल्हाध्यक्ष. श्री विजय शेठ पाटील ससूनवकर सुवी पॅलेस. श्री राजेश बंटी मात्रे सफाळे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सफाळे. श्री भद्रेश शहा उद्योजक सफाळे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑफ साईडला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न असलेली मिड ऑफला चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. एक धाव ऐश्वर्या सुर्वे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर काय सुंदर फटकेबाजी केली आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 5 या धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ झालाय. श्री भूपेश राऊत उद्योजक मांडे यांच्याकडून सुद्धा खूप मैदान उभारण्यासाठी मदत. तदनंतर श्री पंढरी भोईर विरातन नांदगडी यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी या मैदानासाठी आपण मदत पाहतोय. मानव विकास परिसर यांच्या मुलाचे सहकार्य बेगम बिल्किस लतीफ विरातन बुद्रुक ग्रामस्थ या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. 2 चेंडूचा खेळ धावसंख्या 5 धावा फलकावर. या आपण ऐकूया पुन्हा एकदा मात्र
हिंदी स्पेशलिस्ट मिस्टर प्रशांत यादवड़े। थैंक यू। शुक्रिया प्रमोद। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं आमदार चषक 2021 का जबरदस्त घमासान। आज ग्रैंड फिनाले का दिन है, आज इतवार का दिन है, तो एक बार फिर थोड़ा खाने पीने का दिन भी रहेगा, लेकिन इस मंच पर थोड़ा मजा भी आएगा, एंटरटेन भी होगा। शुरुआत देखिए विजय यादव की क्या हुई है। पहले गेंद को लॉन्ग ऑफ की तरफ खेलते हुए खूबसूरती के साथ एक खूबसूरत चौका इनके बल्ले से आया है। रन संख्या 5 रन। एक बहुत बड़ा अंबार है खास करके बल्लेबाजों के सामने। एसपी बॉयज ने अच्छी बल्लेबाजी की है। ऐश्वर्य शानदार गेंदबाज हैं। कार जिमखाना मैदान में एक जबरदस्त टूर्नामेंट खेलते हुए इनको मैंने देखा था। टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद बल्लेबाज काफी ऑफ स्टंप के बाहर आए हैं, सफल होकर खेलने की कोशिश कर रहे हैं। विजय और सैंडी दोनों बल्लेबाज मैदान के अंदर हैं। सैंडी की बात करें तो बहुत ही क्षमता वाले खिलाड़ी ये भी है, हर तरह का क्रिकेट खेलना ये जानते हैं। ऐश्वर्य की बात करें तो कार जिमखाना में इतनी जबरदस्त गेंदबाजी उन्होंने की थी, मजा आया था। विकी कंधारी का ये टूर्नामेंट था। ऑफ स्टंप के बाहर भारी किनारा लगा, गेंद थर्ड में क्षेत्र की तरफ जाते हुए थ्रो बहुत अच्छा है। अंपायर की तरफ अगर देखें तो अंपायर की तरफ से कोई इशारा नहीं है, थर्ड अंपायर की तरफ जा रहे हैं। डिसीजन पेंडिंग है, लेकिन ये बहुत बड़ा विकेट हो सकता है। अगर विजय यादव मैदान के अंदर रहेंगे तो मजा आएगा, अगर इनका विकेट गिरेगा तो एक बार फिर गेंदबाज का मनोबल जो थोड़ा ऊपर जाएगा, बल्लेबाजों का मनोबल थोड़ा सा गिर सकता है। इसीलिए ये बहुत क्रूशियल जो कि बिल्कुल हमारे तीसरे अंपायर इशारा करेंगे। वीरेंद्र नायर इंतजार कर रहे हैं, दिल की धड़कन एक बार फिर थोड़ी ऊपर जाती हुई। और इस वक्त अगर देखें तो देख रहे, करीब से देख रहे, किसी का नुकसान नहीं होना चाहिए। श्रीकांत भोईर ये देख रहे हैं, तो अंपायर की तरफ से नॉट आउट का इशारा होता हुआ। बाल बाल बचे हैं, बाल बाल बचे। एक बार फिर मैं आपको बताना चाहता हूं, जिस तरह से मैच तक करीबी मामला था, मजा आया। जिस तरह से फील्डिंग का स्तर देखे थोड़ा ऊपर का है, लेकिन जिस तरह से मैच है, जिस तरह से टूर्नामेंट आगे बढ़ रहा है, मजा आ रहा है। ग्रैंड फिनाले की तरफ बढ़ रहे हैं। रन संख्या 6 रन। विजय यादव को विकेट के ऊपर खड़ा रहना होगा, अगर बताना होगा ऐसी भी हवा चले और विजय यादव क्या है पता चले। खारडी का टूर्नामेंट में मेरे लिए बहुत जो कि यादगार है। इससे पहले जो संदीप परदेशी का टूर्नामेंट है, इस टूर्नामेंट में भी बहुत बड़ा जो कि रोल इन्होंने अदा किया था। एक बार फिर इसके ऊपर चर्चा करेंगे। और इस बार टप्पा खाने के बाद उछा लेते हुए गेंद कंधों का इस्तेमाल करते हैं खिलाड़ी सुल्तान खान और शुरबे। ये दो ऐसे गेंदबाज हैं जो कंधों का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। जो बाउंसर डालते हैं ना, वो बहुत अच्छा होता है। 6 रन बगैर किसी नुकसान के। ऑन साइड की तरफ, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी, मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद। थर्ड मैन पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी, एक स्ट्राइकर पर, एक लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ऐश्वर्य तैयार है। विजय 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। सुंदर तरीके से इस बार अपने बॉटम का इस्तेमाल किया, लॉन्ग ऑफ की तरफ ड्राइव किया है। 1 रन मिलेगा। आवाज तो बहुत अच्छी आई थी अलॉन्ग द कारपेट खेलते हुए। विजय यादव पहुंचे 6 पर। रन संख्या पहले ओवर के समाप्ति के बाद 7 रन बगैर किसी नुकसान के। आई गावाची भवानी माऊली, ठाकुली बहीण तुझी गो आई, ठाकुली बहीण तुझी गो आई, ठाकुली बहीण तुझी गो आई। दर्शन घेता त्या माऊलीचा, जय गौरीला आनंद होई, जय गौरीला आनंद होई, जय गौरीला आनंद होई। सदा तू ठेवो शुक्रिया डीजे। 18 गेंदों का खेल से 64 रनों की जरूरत है। सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है। मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। जब तक मैदान के अंदर विजय यादव जैसे खिलाड़ी है, तब तक टाइगर जिंदा है, मैच हो सकता है। और जो कि एक ऐसे खिलाड़ी है, बड़े मंच पे आके बहुत अच्छा प्रदर्शन करते हैं। कभी भी देखिए तो डर कर क्रिकेट नहीं खेलते हैं। महिला कक्ष तो खाली करा प्लीज, आपल्याला विनंती आहे। महिलांसाठी ती जागा पूर्णपणे मोकळी करा। गेंदबाजी करने के लिए अब गेंदबाज आए हैं। त्याचबरोबर व्यासपीठावरती फक्त व्हीआयपी लोकच बसतील याची काळजी घ्या। ओहो एम्ब्रोज
अमरोज खान भी इस जो कि टूर्नामेंट में खेल रहे बहुत ही अच्छे खिलाड़ी, क्षमता वाले खिलाड़ी, ये भी इनका भी रोल जरूर देखेंगे हम। लेकिन अब गेंदबाजी करने के लिए गेंदबाज काशी, बहुत अच्छे खिलाड़ी ये भी हैं। स्ट्राइकर इन पर विजय तैयार। इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, लॉन्गर की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत ऊपर जाती हुई गेंद और विजय जादव बैक टू द पेवल जाते हुए खुशी 11 के लिए बहुत बड़ा झटका। तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए अरशद पेंडारी आए हैं। टीम की बात करें तो इस वक्त जो टीम मैदान के अंदर आप देख रहे हैं खुशी 11 की टीम है। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा काशी द्वारा, शानदार गेंदबाजी करते, टिप्पा बहुत अच्छा रखा था और थोड़ा सा जो बैकफुट पर खेलने की कोशिश की, इसीलिए गेंद बहुत ऊपर जाती हुई। सैंडी के लिए मौका है अपने हुनर को दिखाने के लिए। अरशद पेंडारी को मौका मिला है, तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाती हुई गेंद विकेट कीपर के दस्ताने की तरफ जा रही है और सैंडी इस गेंद को खेल नहीं पाए, खेलने की कोशिशें नहीं की हैं। यहां से एक एक गेंद एक एक रन बहुत महत्वपूर्ण है। गेंद को कब छोड़ना है कब खेलना ये भी एक बार फिर कला होगी। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार काशी, कॉम्बॉक्स इनसे गेंदबाजी कर रहे हैं। इस बार ऑनसाइड की तरफ अच्छा शॉट खूबसूरती के साथ खेलते हुए पुल का अच्छा शॉट, 4 रन मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। शुक्रिया डीजे, सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आमदार चषक 2021 का आज का ग्रैंड फिनाले का दिन है। काफी संख्या में दर्शक मौजूद इस मुकाबले का आनंद उठाते हुए 11 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है काशी गेंदबाजी करते हुए। बार ऑफ टप के बाहर गेंद थी, सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है और सैंडी बैक टू द पेवलियन जाते हुए बहुत ही अच्छी फील्डिंग ऐश्वर्या सतवरी धावली नळपेश होईल पावली, सतवरी धावली नळपेश होईल पावली, सतवरी धावली। रन संख्या 11 रन 2 विकेट के नुकसान पर खुशी 11 की टीम थोड़ी स्ट्रगल कर रही है। लक्ष्य की बात करें तो बहुत बड़ा लक्ष्य है। आमदार चषक 2021 का जबरदस्त घमासान चल रहा है। रन संख्या कुल मिलाकर 11 रन 2 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज मैदान के अंदर टॉम आए हैं। हर्षद पेंडारी को एक बड़ी पारी खेलने की जरूरत है। काशी बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। ओ गेंद देके टप्पा ऑफ टप के बाहर ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति। 12 गेंदों में 60 रनों की जरूरत है। बल्लेबाजों के ऊपर बिल्कुल दबाव है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। एक बार फिर एक ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आते हैं, एक जबरदस्त गाना सुनेंगे। एक बार क्या बल्लेबाज अपना कमाल दिखाएंगे, देखने वाली बात है। विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र, विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र। आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र, आमदार राजेश पाटील साहेब। इमरोज गेंदबाजी करने के लिए आए, बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है, क्षमता वाले खिलाड़ी। Now score 11 for loss of 2 wicket, magnificent bowling by all the bowlers. Now remaining 20 minutes and near 60 run to win this match. Excellent bowling. क्या कमाल की गेंदबाजी की है एम्ब्रोज। टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद को ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे। स्विंग गेंदबाजी करना पसंद करते गेंदबाज एम्ब्रोज। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। रन संख्या केवल 12 रन 2 विकेट के नुकसान पर एसपी बॉयज ने जो बल्लेबाजी के 4 ओवर में एक बहुत बड़ा रनों का अंबार रखा है विपक्षी टीम के ऊपर, इसलिए थोड़ा सा दबाव बन गया। अब जाकर विजय जादव का विकेट खोया तो यहां से कोई एक बल्लेबाज हर गेंद के ऊपर छक्का जड़ना चाहेगा, तब जाकर बात बनेगी, तब जाकर ये एक बार फिर अच्छी क्रिकेट हो सकती है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। बहुत सारे अच्छे कमेंट्स भी आ रहे हैं और बड़े बड़े कमेंट्स लिख रहे हैं, बहुत सारे कमेंट्स। ऑफ टप के बाहर ऑन दी अप, सुंदर तरीके से खेलते हुए शानदार शॉट, दमदार शॉट इस बार बल्लेबाज की तरफ से मैग्निफिसेंट स्ट्रोक। राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र।
डीजे। रन संख्या कुल मिलाकर 18 रन जीतने के लिए एक बहुत बड़ा अंबर आपके सामने। रन संख्या जो कि टारगेट की बात करें 71 रनों का जरूरत है, 71 रन चाहिए ये मुकाबला जीतने के लिए। 47 रनों की जरूरत है, मैच को नहीं छोड़ना है, सबसे बड़ी बात है मैच को पकड़ कर रखे। मैच बहुत अच्छा है नक्कीच। आणि या षटकाराने मात्र मनोजजी पाटील मॅन फ्रॉम बहाडोली समालोचक यांचं मात्र या ठिकाणी षटकाराने स्वागत आणि चौकाराने सुद्धा स्वागत। डीप बॅकफूट पॉइंटला सुरेख दमदार फटका पाहायला मिळतोय। वन बाउन्स चौकार क्रॅकिंग शॉट। इस बार बहुत ही बेहतरीन शॉट। बॉल बॉय एक बार फिर बहुत अच्छा काम आपने 4-5 दिनों में किया है। तो बिल्कुल बॉल को लेके एक बार फिर वापस आपको आना होगा। मनोज जी आपका स्वागत है, वेलकम। आमदार चषक 2021 जबरदस्त टूर्नामेंट आप देख रहे हैं। रन संख्या 28, 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है। 8 गेंदों का खेल से 43 रनों की जरूरत है। प्रेम ना हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पाकिट बेकार है, और चौका छक्का ना हो तो क्रिकेट बेकार है। इस बार उड़ा आसमान की तरफ, हवा में गेंद है, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद। दैट शुड बी टेकन, यस इट इज गॉन। 7 गेंदे 43। शुक्रिया डीजे। एम्ब्रोस को विकेट मिला है, बहुत ही बेहतरीन जो कि बल्लेबाजी कर रहे थे बल्लेबाज सचिन कदम, एक और एक लीजेंड खिलाड़ी मैदान के अंदर। एसपी के लिए बहुत बड़ा योगदान सचिन का। 7 गेंदों का खेल से 43 रनों की जरूरत है। एम्ब्रोस की ये गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। आखिरी गेंद शेष, लेकिन बल्लेबाज के लिए होगी विशेष। 28, 3 विकेट के नुकसान पर। पारी थोड़ी सी लड़खड़ाती हुई। ओ बल्ले का जो कि अनुने किनारा, गेंद बॉलिंग तरफ बिल्कुल जाएगी 4 रनों के लिए। 6 गेंदों का खेल से 39 रनों की जरूरत है। त्यांचं नेतृत्व आहे हो दमदार, त्यांचा आहे हो आम्हाला आधार। आमचे सरपंच शरद धरत त्यांनी हातभार लावलाय र, या क्रिकेटच्या स्पर्धेला त्यांनी हातभार लावलाय र। आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र। आमदार राजेश पाटील। शुक्रिया डीजे। 6 गेंदों का खेल से 39 रनों की जरूरत है। आमदार चषक 2021 का आज का ग्रैंड फिनाले का दिन है, और चैतन्य फोटोग्राफर्स आप अगर देखें तो ये ड्रोन का इस्तेमाल हो रहा है। तो शुक्रिया, आपकी बदौलत ये टूर्नामेंट और खूबसूरत होता हुआ। शुभम पादे आपका भी एक बार फिर आभार प्रकट करेंगे। हर बार 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 जब जब क्रिकेट का मैदान सस्ता है तो आपका आना बहुत जरूरी होता है, आपका योगदान बिल्कुल होता है। 32 रन 3 विकेट के नुकसान पर। 6 गेंदों का खेल से 39 रनों की जरूरत है। आखिरी ओवर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज निखिल बागुल। इस बार ऊपर, बहुत ऊपर जाते हुए गेंद स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद। बिल्कुल क्या होगा या नहीं होगा, नहीं होगा, आशा नहीं है, क्योंकि सूरज की किरणें इनके आंखों की तरफ आ रही है, इसीलिए थोड़ी समस्या हुई। क्योंकि यहाँ से बहुत कुछ कहना और मैदान के अंदर जाके कुछ करना अलग बातें हैं। 5 गेंदे और जीतने के लिए 38 रनों की जरूरत। ग्रैंड फिनाले के दिन चल रहा है। कुशी 11 का स्कोर 33 रन 3 विकेट के नुकसान पर। आज एसपी बॉयज ने प्रोफेशनल खेल किया है। अक्कू को थोड़ा सा ऊपर भेजा। अक्कू को मैंने देखा कि 6ठे नंबर पर बल्लेबाजी करते, लेकिन इस प्रतियोगिता में, इस मैच में थोड़ा ऊपर 4थे नंबर पर भेजा गया, उसका बिल्कुल उनका फायदा मिला। सुंदर गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही, गेंद को ऑनसर की तरफ खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे थे। बिल्कुल अंडर आर्म थ्रो काम करेगा, बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाएंगे। 4था विकेट गिरता हुआ। कुशी 11 के लिए आज कुछ अच्छा नहीं चल रहा है। मैग्निफिसेंट बॉलिंग, कमाल की गेंदबाजी की है, और उसके साथ अगर देखें तो बल्लेबाजों ने अपना काम कर दिया। अब गेंदबाज की बारी आई तो गेंदबाज अपना काम कर रहे हैं। एक तरफ खुशी 11 की बात करें तो इनके लिए खुशी के लिए कुछ नहीं है, इस वक्त खुशी का माहौल ही नहीं बन रहा है। सामने देखिए बहुत सारे जो कि दर्शक हैं, महिलाएं देखिए कहां से ये आ रही है और पेड़ का सहारा ले रही है, छाव के नीचे जाते हुए, एक बार फिर छाव का सहारा लेते हुए। इस बार अच्छा शॉट, सुंदर तरीके से खड़े खड़े से खेलते हुए संदीप, सचिन कदम। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ये भी एक बार फिर अच्छा शॉट है, लेकिन खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा होगा। इस जो कि सीजन की शुरुआत की बात करें तो मुंबई कप से सचिन कदम ने किए थे। एक बहुत ही अच्छा टूर्नामेंट बिल्कुल इनकी तरफ से आया था। 40 रन 4 विकेट के नुकसान पर।
शेष इंदुलकर, उसके साथ सचिन कदम, इन्होंने बहुत बड़ा रोल किया था। एसपी की टीम ने ये टूर्नामेंट जीता था। इस बार सुंदर तरीके से बल्ले के बीचों बीच और शानदार छक्का, खिलाड़ी है लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, तालियां बजाते हुए। जीत की दहलीज पर है बिल्कुल इस वक्त एसपी बॉयज की टीम। खुशी के 11 की बात करें तो हार के कगार पर है निखिल। इस बार आड़े बल्ले से लेकिन खूबसूरत शॉट, ये सारे छक्के आए लेकिन तब तक तीर कमान से निकल चुका था, वो थोड़ी परेशानी हुई। चला लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत। जी चिठ्ठी उचलली जाईल प्रथमतः रिसीव्ह केली जाईल तिला मात्र बाय मिळेल आणि जी चिठ्ठी खाली राहील ती ओपन संघाबरोबर खेळेल। चला लगेच यायचंय आपण, प्रतिनिधी किंवा कर्णधार यायचंय, लवकरात लवकर या प्लीज। प्रांजल 11 मायकोप तसेच ओमकार बॉयज मथाने, चला दोन्ही संघाचे कर्णधार या। थँक्यू व्हेरी मच गिरीधरजी गवळी साहेब, आमच्या कलागुणांना वाव दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी मात्र या ठिकाणी जरूर स्पॉन्सरशिप केले। तदनंतर जर आपण पाहिलं तर त्यांच्या समवेत तुषार गवळी, तदनंतर अक्षय गवळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशाल पाटील सुद्धा या स्पर्धेला मात्र या ठिकाणी उपस्थित झाले। अनिकेत पाटील, रुरू पाटील असतील, राजूजी मोरे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत। गोखेवरून खास करून नेहमीच क्रिकेटवरचं अफाट प्रेम राजू मोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं। वेलकम।